बर्थडे टू यू। चलिए शुरू करते हैं। आज पण केक कापून आजचा ब्लॉग चालू होला. तर चलो नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तिका माऊने आणलेल पुरी बोलते दादा पुरी का सकाळी नाश्त्याला पुरी केली आणि तो दुपारच्या डिनरला दुसरा काहीतरी करीन. तसा जास्ती काही नाही बोलता टिकला लावला गेलो तर टिकला पण खपले. हे खायला बघायला गेलो तर एवढा मोठा याच्याने एक डबका ठेवले म्हणून कोणला काही नाही बोलता तिथले कल्टी मारून गेलो आपण बाहेर. कारण की मोसम आपला हवामानचा अंदाज लावायचा होता कसा काही कार्यक्रम आहे. तसा हवामानचा अंदाज लावून लगेच आपण डायरेक्ट कल्टी मारली नाक्यावर गेलो. थोडासा सेटअप चालू होता म्हणून एक पॅन्ड्रा घेतले 16 GB आणि त्याच्यामध्ये एक काम चालू होता. तसा तिथलं काम पण झालं आपला ओकेमध्ये गेलो नाश्ताला. तिथे दिसलं खंड्या बाई आपण काम 25 झालं याला बोललो हाय बाय लगे. तसा तिथला नाश्ता घेतला आणि डायरेक्ट कल्टी मारली घरी आलं तर दादा बोलतं डिनर होतो तोपर्यंत तू नाश्ता करून घे. डिनरची तयारी चालू होती. कुठली भाजी भेटेल नसेल तो शेकटाचा पाला याचा पाला त्याचा पाला सगळा पाला या करून त्यांनी भाजी तयार करायला ठेवली. गॅस तर डुप्लिकेट होती कवा शिजणं कवा नाही काय माहीत. तसा जास्ती काही नाही बोलतं तिला आणला तू स्वयंपाक कर झाल्या म्हणा आवाज दे. तसंच गेलो बोलू लाडू खाऊन पोट भरावं माऊची भाजी वल नाही वल. तसा लगेच संबुशा पण दणकोले लाडू पण खाल्ले पोट बोलू फुल पॅक वल. की तसंच बाहेर गेलो कारण की भात कापायला घ्यायचं आहे ना. मौसम असताना पाणी असताना अख्खी धंद्याची वाट लावली म्हणून भात भेटेल का नाही काय माहीत नाही. अख्खा पैसा वेस्ट जाणार आहे असं वाटतं 50-60 हजाराचा चुना लागेल. तसंच लगे इकडं बघता होतं काय मौसम मस्त दिसत होता. तारीफ केली नाही केली का वाट लागते ते मला माहीत होता. लगेच पाण्याने चांगलीच झोड टाकली म्हणून कोणाला काही बोलायचं नाही. तर पाण्याला शिवा द्या काही फरक नाही पडत. तसंच बोलू सगळा करा आम्ही तर पोट भरतो. आणलेल भेल ना नूडल्स त्याच्यावर आपण ताव मारला मस्त संपवतो. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून लाईक करा. तसंच गेलो नवीन टिकला लावला ओकेमध्ये तयार झालो. कारण की आपल्याला फोन आला तर जयू भाई ना ओमकार भाई बोलते ये पटकन. तसा लगे पहिले पप्पूच्या इथलं घेतला दूध न ब्राऊन ब्रेड त्या घेऊन लगे आलो इकडं केक कापायला. त्यांची तयारी चालू होती. फोटो काढत घेतले ओमकारला धन्यवाद. असा प्रेम कधी कमी होऊन देऊ नका. केक कापता पाणी आलं तर भातासारखा केकाची म्हणून वाटलं लागेल. त्याच्या आधी त्यांना आणला खाऊन घ्या फटाफट टेन्शन नको. तुम्हाला धन्यवाद मनापासून असाच प्रेम राहून दे. त्यांना बोललो 2 वेळा बोललो ते जास्ती काही नाही बोलतात. त्यांना खावला मिनिमम खाल्ला. तुम्ही पण या खायला लाईक करायला विसरू नका. जास्ती काही नव्हतं केक ठेवला साईडला ना आमच्या गप्पा गोष्टी चालू आल्या. विषय टॉपचा नव्हता असा चालू होता. एवढ्या महिन्यातल्या भेटले म्हणून जास्ती काही नव्हतं. तिथले आपण कल्टी मारली ना आलो घरी आलो तर बघता काय आपण जयू भाई भेटले. आजच्या ब्लॉगला तू समाप्त भेटून एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.